हे बघा, तुम्ही सगळे इथं कशासाठी आलं ना ते मला चांगलं माहिती, पण मी कुणाचं काय बी ऐकून घेणार नाही, आधीच सांगतो. अहो त्याच्या शाळेचा विचार तरी करा. तिकडे मुंबईला आहेत की रगड शाळा, इथं काय डोंगराची कुसळ आणि म्हाताऱ्याचं खावाड बोलणं. माझ्या पोराला बसता उठतं बोलत असतील, बानं पैसे नाही धाडलं, पैसे नाही धाडलं म्हणून. अहो आता बोलणारच की माणसं. म्हणजे अहो म्हणजे पैसे देत नाहीत असं नाही, म्हणजे परीक्षेला म्हणा, सहलीला म्हणा, कधीच त्यांनी कशालाच नाही म्हणलं नाहीत बघा. मागच्याला 5 रुपये नाही दिले म्हणून कशाला अंगावर गेले त्याच्या? मग घरासाठी तुम्ही बी गेला की. काय म्हणला? म्हणजे तुम्ही मुंबईला कामाला गेला ना, मग तिथं घर घेतलं भाड्यानं असं म्हणायचं त्याला. यासनी काय माहिती तिकडे किती कष्ट आहेत ते. आणि जाऊ दे, मला ना याच्यावरती जास्त बोलायचं नाही. माझं पोरगं यासनी जड झालं म्हणून त्याला मी मुंबईला चाललो, आणि इतरांना बिघडतं येते. त्याला वागायचं कसं, बोलायचं कसलंच वळण नाही लागलं. काय चुकीचं बोललं, चुकीचं वागलं. कानपड दिन बघे, याचं बापाशी उलटं बोलायला शिकवलं त्याला. बरोबर आहे, स्वतःच्या बापाशी उलटं बोलायचं नाही, शिकवायचं राहिलंच की. आबा, याचं कडू बोलणार असेल ना तर मला तुमच्याशी बोलायचंच नाही. अरे मी चांगलंच बोलतोय, थंडपणानं जरा घे की. उलट तिकडं तुम्ही दोघं बी कामावर जाणार, कोण आहे र ह्याच्यावर लक्ष ठेवायला? हां, एकटं पडेल र पोरगं. आणि ह्यो इथं नाही म्हणून आम्ही इकडं दोघं एकटं पडणार. आम्ही दोघं आहे की इथं लक्ष ठेवायला ह्याच्यावर. अरे ही पोरगं घरात आहे म्हणून म्हातारी जिती आहे, नाहीतर मागच्याच आदरपणात गेली असती. कोणाच्या तरी जीव अडकलेला असतो रे माणसाचा, आणि हिचा जीव ह्या पोरात अडकलाय. हे बघ, नको न्यूज त्याला, नको न्यूज. तुमच्या असल्या बोलण्याचा माझ्यावर काय बी परिणाम होणार नाही. आणि एवढं जर वाटत असेल ना तरी घरापुढची जागा वावर विकू द्या की मला. हां, नाही ना, मग आता यावर काय बी बोलायचं नाही. अहो आबा, काहीतरी करा की, काय बी झालं तरी ह्यो गेला नाही पाहिजे. हो आबा, अहो ह्याच्या बिगर करमायचं नाही आमसनी. अगं हो, आम्हाला बी मस्त वाटते, पण पोरगं त्याचं आहे, माझा काय अधिकार आहे ह्याच्यावर? अहो मग ह्याचा बाप तुमचं पोरग आहे ना, त्याच्यावर तरी आहे ना अधिकार. मग द्याची एक माग सरून. अरे पोराच्या पायात बापाची चप्पल यायला लागली की तसं करता येत नाही, उलट भ्या वाटतं. पोराचा हात माघारी उठला तर जितेपणीच मरण येतं वाट्याला. त्यापेक्षा हो द्याच त्याच्या मनासारखं. मधुकर पवार, हजर सर. अभिजित पवार, हजर सर. किरण पवार, हजर सर. विकास पवार. विकास, अभिजित, काय झालं विकासला? रोज कोणतरी दांड्या मारतेच. अरे 10वीत तरी 100% हजेरी लावा रे. तुम्ही डोंगरावरची पोरं, वेखंडवाडी आणि पांढरवाडी, तुमची सगळ्यात जास्त अबसेंटी आहे. सर, विकास नाही आला आज, आणि उद्या भिल असं नाही वाटत. का? काय झालं? म्हणजे आजारी आहे का की वेगळं काय? सर तसं वाईटच झालंय. हाव त्याचं पप्पा आलेत मुंबईवरनं, आणि त्याला कायमचं नेणार आहेत मुंबईला शाळेला. असं अचानक? अहो त्यांच्या घरात वाईट भांडणं झालेत जागेवरनं. असतील, पण यात विकासचं नुकसान का करतायत? सर, ते म्हणतात तिकडे इथल्यापेक्षा चांगल्या शाळा आहेत, तिकडं शिकल पुढचा. असतील, आणि आहेतही, मान्य. पण इतक्या वर्ष तो या शाळेत शिकलाय, त्याला सवय झाली इथली.
नवीन शाळेत रुळायला लागणारा वेळ, पुढे मागे असलेला पोर्शन आणि मुंबईचं वातावरण, कसा व्हायचा त्याचा अभ्यास? थोडक्यासाठी नापास व्हायचा पोरगा. हे समज सांगून झाले सर, पण त्याचं पप्पा कुणाचंच ऐकणं झालं. काय बी चाल तरी नाचच म्हणतात. सर तुम्ही एकदा सांगून बघा की तुमचं ऐकतील एखाद्या वेळेस. पण मला शाळेत कामानिमित्त जास्त वेळ थांबावं लागतं. मला नाही वाटत मला गावात यायला जमेल. एक काम करा, तुम्ही त्यांना सांगा की शाळेतल्या कांबळे सरांनी भेटायला बोलवलं आहे. मी समजावतो. सर म्हणजे सांगतो आम्ही, पण ते येत्याल असं नाही वाटत. कारण अहो गावातल्या समजा मोठ्या माणसांनी तासनी समजवलं, पण कोणाचंच नाही ऐकलं त्यांनी. तुम्ही सांगा तरी बघू आपण. चला पुढे. काय रे ते कांबळे सर का काय? त्यांना म्हणा माझं पोरगं इथं शिकलं काय आणि मुंबईला जाऊन शिकलं काय? तुम्हाला तुमचा जेवढा पगार मिळणार आहे तेवढा मिळतोय ना, मग शिकवा की गप. कशाला दुसऱ्यांच्या घरामध्ये डोकावतोय? ए बाबा, तुला पोरगं न्यायचं तर ने, पण त्या मास्तरबद्दल बिनकामाचं काय बी बोलू नकोस. तुला माहीत आहे का त्या माणसाबद्दल? हां, अरे गोरगरिबांच्या पोरासाठी देव आहे त्यो. होय, मग तर आता गप्पच बस म्हणावं. नाही, देवायस तर देवासारखाच राहा. अहो पण काका ते काय म्हणतात ते एकदा ऐकून तरी घ्या. आणि जर बघा, जर तुम्हाला नाही पटलं ना तर न्या विकासला शाळेतनं काढून. राब्या काय बोलतोय आज? खरंच नेत्याल ते? ह्यांचा काय भरोसा नाही. पण मला माझ्या कांबळे सरांवर भरोसा आहे. माझ्या ते काय बी झालं का नाही तरी विकासला जाऊन नाही देणार. विकासचं बाप्पा येताय ना मग उद्या शाळेत? येतो आणि बघतोय कांबळे सर कोण आहेत ते आणि कशामुळे एवढे देव झालेत ते. तसं बी मला शाळेत यायचंच होतं. अहो या की मग सरांसनी मॅडम्सनी भेटा. अहो मुख्याध्यापक सरांना विचारायची प्रगती, लय हुशार आहे शाळेत. आणि आता पहिल्यासारखं मारामारी भांडण नाही करत. अहो महत्वाचं म्हणजे ह्याचा पेपर बघून मी पास होतोय. हो, शिव गेला तर मी बी नापास होईल. आणि आमच्या आठवणीत ना अभ्यास केल्यामुळं शिव बी. मग तेव्हा शाळेत यान ठरवा. शाळेमध्ये यायचं म्हणजे काय प्रगती पुस्तक बघायला नाही यायचं, दाखला काढायला यायचं त्याचा. आबा, माणूस बोलायला लागला की असं मधनच का उठून जातात? हे मला काही कळलं नाही. लहानपणापासूनच असं होतं का? अरे लहानपणी मस्त ह्या इक्यागतच होता की. हां, आणि मोठा झाल्यावर बी तसाच. ह्यानं पण तुमच्यागतच डोंगर चढून उतरून शाळा शिकल्या, तुमच्या शाळेत की. आणि आता त्याच शाळेला नावं ठेवतोय. शिकलेल्या शाळेला नावं ठेवत्यात. जन्म दिलेल्या आई बापाला काय जपणार आहेत? बरं ते जाऊ द्या आबा, पण उद्या तसनी शाळेत पाठवा बरं का. आणि ह्याला आता आमच्याबरोबर खेळायला का ते बी नाही चालणार. ते कसं नाही चालणार? चला मी येतो. टाकू का? टाक 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 की. का तू तुला जादा शिवलाय त्याला? ते आउट आहे. नाही आउट आहे त्यो. काय आऊट? थांबा. हा टाक टाक. चढ 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 पटकन. अरे टाक किरण्या. टाक. नको नको. हा.
ओके ओके ए, मला उतरव आता ए, नको ए, बाबा. सोल पडलं की माकड आई घातली बाबा माहित नाही की पुन्हा कवा तुझ्याबरोबर खेळायला भेटेल म्हणून आज मन भरून खेळलो तरी सुद्धा मन भरलं नाही अरे नुसतं इच्छा जरी केला ना तू उद्यापासून आमच्यात नसशील तरी नको वाटतंय बघ ओला गाय क्या कायम आमच्या विरोधात बोलतोस असं म्हणायचो पण तू कायम आमच्यावर होतास काय बी झालं कसलं बी दिवस आलं तरी साथ सोडली नाहीस आम्ही तुला म्हणायचो तुला आमच्यातनं काढला पाहिजे हार पण तू आमच्याबरोबर नसशील ना तर भाकरी सुद्धा गोड लागायची नाही तू आमच्या विरोधात बोल पण आमच्याबरोबर राहा ती बी कायमचा होय क्या तू बुटकायस म्हणून आम्ही तुला नेहमी चिडवत आलो पण तुझ्या दुस्तीची उंची का नाही पाक आबाळाला हात लावते र तुमच्यासारखं दोस्त आहेत म्हणून शाळेत मज्जा आहे तुमच्या ह्या दुस्तीसमोर का नाही त्या केवढाचं प्रेम बी फिकाय बघ ठीक आहे शाळेत जायचं नाही म्हणून कसं धिंगाणा घालायचंच का नाही तसाच रडून धिंगाणा घाल पण लगा आमासने सोडून जाऊ नकोस हो तर काय पाक लोळ रस्त्यावर डोकं आपटून घे पाहिजे तर आम्ही आमचं डोकं आपटून घेतो तुझ्या बापाच्या पाया पडतो पण तो आम्हाला सोडून जाऊ नकोस र काय पाया पडायचं राहिलंय किरण्या अरे ह्याच्यासाठी अख्खं गाव पाया पडलं ह्याच्या बापाच्या पण ते काय ऐक ना हार माझा बाप माझ्यासाठी लोकांच्या पाया पडला आणि तुझ्यासाठी अख्खं गाव पाया पडलं तर त्याला दया आली नाही उपारट्या काळजाची कशी काय असतील रे माणसं मला कळते असं त्यांनी मला कवा जवळ घेतलं नाही आलं तरी वरच्यावर सांगत जाताना हातावर 50 रुपयाची नोट ठेवली की त्यासनी वाटायचं मला बरं वाटलंच पण मला तवा बी त्या पैशाचं कवाच कौतुक नाही वाटलं आणि त्यांच्या जाण्याचं वाईट सुद्धा आव्हान म्हातारी आहे ना किस्ता जीव लावलाय बघ ते एक दिवस जरी मला ठेवून गावाला जाणार असली आणि सकाळनं जाऊन संध्याकाळनं जरी येणार असली ना तरी दिवसभर माझा डोळा त्यांच्या वाटाकडा असत्या तर ते आल्यावर पैसा देतील नाहीतर आल्यावर खायला देतील म्हणून नाही र हे आमच्या पप्पाने गावाच कळलं नाही बघ अरे क्या अरे तू रडतोस कशाला आबा म्हातारी आहे हाय की तुझ्यावर आणि आम्ही ते अरे आम्ही ते आहे की अजून कोण कशाला पाहिजे तुला आहे पाहिजे असं वाटायचं अरे बाप नसला तरी आई तरी संकट आहे रे तुमच्या आव्हान मात्र आहे पण मला बी कवा तरी वाटतच की मला माझी आई का नाही तिने तर सोडून गेले तशी माघारी बी आली नाही आई अशी बी असते केलं बघून कळलं खरंय बघे का अरे हे काय तिच्या पोराला सोडून एवढं लांब कशी राहू शकते एक बाप राहू शकतो हे माहित होतं मला पण हे काय कवाच नाही रे राहू शकत
तुझ्याशिवाय राहायचं कसं असं म्हणणारे म्हातारी आहे एकीकडं, आणि आपलं पोरग कुठे ही सरलेली मला जन्म दिलेली आहे एकीकडं, आणि मी बोल तिकडच त्यासनी वाटेल तसं माझं हात चालवलं ती, पण मला कोणी काय विचारलं नाही की तुला कुठं राहायचंय. मला एक गाव आबा आय आणि तू मला सोडून नाही जायचं लगा, आणि मला माहित आहे तुम्ही मला जे बोलता ते समजा मस्त करत असत, म्हणून तर तुम्ही मला किती बी म्हणला केला आपल्यातनं काढायचा, तर मी तुमच्यातनं कवाच गेलो नाही बघ. अरे क्या क्या गपला आम्ही आहे ना तुझ्यावर. अहो पण हे बघा, तुम्ही मला तुमचं कौतुक काय बी सांगू नका. मी काही इथं तुमचं ऐकायला आलो नाही. तुम्ही मला माझ्या पोराचा दाखला द्या, मी जातो. अहो 10वीचं वर्ष आहे त्याचं, असं कसं अचानक दाखला देता येईल? आणि तुम्ही जरा त्याच्या मानसिकतेचा पण विचार करा ना. त्याचं हे वर्ष वाया गेलं ना तर त्याचा त्याच्या आयुष्यावरती किती मोठा परिणाम होईल याची कल्पना आहे का तुम्हाला? तुम्ही मला दाखला देणार आहे का मी कायद्यानंच घेऊ? नाही, कायदेशीर पद्धतीने मला दाखला घेता येईल आणि तुम्हाला तो द्यावाच लागेल. काय कुठल्या पण विद्यार्थ्याला ह्याच शाळेमध्ये शिक अशी तुम्ही जबरदस्ती नाही ना करू शकत. काय कांबळे सर? आणि ती आम्ही कधीच केली नाही. उलट तुम्हीच जबरदस्ती करताय त्याच्यावर, त्याला इथून न्यायची. त्याला विचारलं का बाबा तुला यायचं आहे का? त्याला काय विचारायचंय? त्याला काय कळतंय? बाप आहे मी त्याचा. दाखला देताय का आता कायद्यानंच घेऊ? शहरात जाऊन आलेली माणसं आहेत ना, कायद्याची आणि व्यवहाराची भाषाच का बोलतात ते मला आज तक कळलं नाही. तिकडं शहरात जाऊन जसा कायदा समजून घेतलात ना तसं गावी येऊन घरातल्यांनाही समजून घ्यायचं. आंबळे सर, मला वाटतं विकासच्या 8वीच्या ऍडमिशनच्या वेळी त्याचे आजोबाच आले होते नाही का ऍडमिशन घ्यायला? हो सर. त्यानंतर आपला मुलगा कसा शिकतोय, काय करतोय याची साधी विचारपूस सुद्धा केली नाही. अहो आत्ता कळतंय आम्हाला तुम्ही त्याचे वडील आहात. एक वडील म्हणून कुठलंही कर्तव्य तुम्ही पार पाडताना दिसत नाही. मग दाखला नेला तरी कुठल्या अधिकाराने आला तो? हे बघा, एखाद्या पाल्याच्या पालकाशी तुम्ही असं बोलू शकत नाही कायद्यानं. हो, मग तुम्ही एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याशी या भाषेत बोलू शकत नाही. इतका कायदा आम्हालाही कळतो. हे बघा, तुम्हाला काय कळतं आणि काय कळत नाही ह्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. मला माझ्या पोराचा दाखला द्या, मी जातो. का नुकसान करताय त्याचं? अहो माझं पोरग आहे, शिकल नाही तर काय बी करेल. तुम्हाला काय घेणं देणं त्याच्याशी? सर सर एक मिनिट, मी बोलतो त्यांच्याशी. तुम्ही शांत व्हा, आपण आत बसून बोलूयात का? काय नको, जे काय असेल ते इथंच बोला. बरं ठीक आहे. मोरे काका, खुर्ची घेऊन या ना. बसा बसा. नाही नको. हे बघा, आमच्या बोलण्याचा राग आला असेल तर मी माफी मागतो, पण बसा. मला सांगा, तुम्ही कुठल्या शाळेत शिकलाय? कुठल्या म्हणजे? याच की 8वी ते 10वी इथंच होतो. म्हणजे या शाळेत शिकून देखील तुम्हाला चांगली नोकरी लागली की? म्हणून तर मुंबईत टिकलात ना तुम्ही, हो ना? तोही टिकेल की उद्याच्या स्पर्धेत, नाही का? बरं चला, नोकरीचंही जाऊ द्या. आज जेव्हा तुम्ही त्या मुंबईत स्वतःचं घर घ्यायचं म्हणताय, तिथल्या भाड्याच्या खोलीत थकून आल्यावर, डोळे मिटल्यावर सगळ्यात पहिल्यांदा काय दिसतो? खरं सांगा. आपला गाव, गावातले मित्र आणि तुमची ही शाळा, हो ना? कारण मित्र हे फक्त आता शाळेपुरतेच राहिलेत. त्याच्यानंतर फक्त ओळखी होतात, मैत्री नाही. खरी मैत्री इथंच. म्हणजे बघा ना, तुम्ही ज्या शाळेत शिकलाय, आज इतकी वर्ष होऊनही त्या शाळेतली प्रत्येक गोष्ट तुम्हाला आठवते. एकही गोष्ट तुम्ही विसरला नाहीत, बरोबर की नाही?
मग त्याच आठवणी का पुसायच्या तुम्हाला त्याच्या? आज जो डोंगर चढायचा उतरायचा जो त्रास होतो ना त्यांना, तीच उद्याची सगळ्यात मोठी आठवण असणार आहे. या आठवणी, ही शाळा, हे मित्र, हे गाव पुन्हा येईल का हो? तुमची स्वतःची कितीही इच्छा झाली तरी पैशासाठी म्हणा, तुमच्या गरजांसाठी म्हणा, किंवा बायकोच्या हट्टासाठी म्हणा, तुम्हाला तुमच्या गावात मनसोक्त राहता येत नाही ना? खरं सांगा. उद्या त्याची पण तीच अवस्था असणार आहे. मायेच्या सावलीतून व्यवहाराच्या उन्हात भाजून निघेल तो तुमच्यासारखाच, अगदी आयुष्यभर. हा, पण काहीही झालं, कितीही झालं तरी तो माणूस कधीही हार मानत नाही. त्याचं बालपण गाव असतं. आणि एका वर्षाचा तरी प्रश्न आहे ना. तुम्ही त्याची शाळा नाही, बालपण हिरावून घेताय. चालेल तुम्हाला? नाही, नाही, अजिबात नाही. आबा म्हणायचे ते बरोबरच होतं. गाव पाहिजे. गाव नसेल तर कुठे जाणार आपण? गाव पाहिजेच. आणि गावात राहायचं तर घर पाहिजे, आपली माणसं पाहिजे. राहू दे सर त्याला इथंच. उद्याच त्याच्या आठवणी त्याच्या आपल्या गावातल्या, आपल्या जीवाभावाच्या माणसातल्या. ऊन आहेच की. व्यवहारातच आयुष्य जगायचंय सगळं. येतो सर, येतो. सर कांबळे सर, एखाद्या शिक्षकांनी कसं असावं खरंच मला माहिती, पण एखाद्या माणसाने तुमच्यासारखं असायला पाहिजे, सगळ्यांना सामावून घेणार. आता तुम्ही बसा या खुर्चीवर, दमला असाल. अहो बसा हो, मी चहा मागवतो. मोरे, अहो बसा. मोरे, मस्त पैकी स्पेशल चहा घेऊन ये 2. हा, कसं आहे ना सर, त्या सहजपणे समजावून सांगितलं होतं. मला तर प्रचंड राग आला होता त्या माणसाचा. काय अभ्यासाकडे लक्ष दे. आबा, ए आय आबा, लवकर बाहेर या. चला. अरे ह्याला कशाला उचलून घेतलंयस? हा, कशाला म्हणजे? तुम्हाला म्हणलं नव्हतं ह्याला घेऊन मुंबईला चाललंय म्हणून मी. अरे बरं, एक काम करा, माझी बॅग आणा. असं जातो आता मी. चला. मास्तरांनी दिला वे दाखला, भाडेच कळ नव्हे, पोराचं नुकसान होते ते. हा काय, त्या मास्तराचं नको शिवाय देऊ. आबा म्हणाले तसे ते कांबळे सर खरंच देव माणूस आहेत बघ. आणि असल्या शाळेतनं काढून तिकडे त्या बंद खोलीमध्ये आणि कोट घातलेल्या पोरांच्या मध्ये उकड्या टाकूया माझ्या पोराला. अरे राहू दे की त्याला इथं शिकू दे, मोकळ्या हवेत. उद्या या पोरांच्या मध्ये राहून तयार. अरे वा, म्हणजे कांबळे मास्तरनं तुला बी सुधारायची गोळी दिली म्हणायचं. हा, हो उगाच मास्तर म्हणतात का? हो, जे आमसनी जमलं नाही ते त्यांनी केलं बघा. तुम्ही सगळी बसायचं, मी तुम्हाला बोटवं करून आणते. एवढी गोड बातमी आणली पोरानं, थोड नकोय गोडवा. जा लवकर आण. मी काय म्हणते? हा बोला की. त्याला इथं राहू देच, पण तू बी राहा की 1-2 दिवस. अरे एवढ्या वर्षानं आलायस आणि पहिल्यांदाच पोराला कडवर उचलून घेतलंस.
त्याला बी जरा बापावर जास्त वेळ घालवू दे की. हां, आणि हे बघ, रानावानात जरा फिरून ये. आणि तू म्हणत होतास का नाही वावर ऐकायचं, ती एकदा बघून घे. परत मालक त्यात पाय ठेवून द्यायचा नाही. आजच माणसं येऊन बघून गेल्यात. आपण आबा कशाला ऐकायचं वावर आता? अरे तूच ऐकत नव्हतास, म्हणून म्हणलं तुझ्या मनासारखं करावं. म्हणजे तरी ह्याला इथं ठेवशील. अरे आता आमचं काय झालं गेलं. ह्याच्यावर राहिलो तर दिवस, महिनं, नाहीतर वर्षभर सुखानं काढायचं. जिवंत माणसं जवळ नसत्याल तर वावर ठेवून तरी काय करायचं. म्हणून बघितलं गिरायक. हे बघा आबा, माझंच चुकलं. वावर काय जमिनीचा एक तुकडा बी ऐकायचा नाही बघा आता. अहो जमीन असेल तर गाव आहे, पण गाव असेल तर आपलं जगणं आहे बघा. तर आम्ही जगतोय की किड्या मुंग्यांसारखं. नाही विकायची आबा जमीन, नाही विकायची. अरे कोण येऊ नको म्हणलं होतं एवढं वर्ष. हा, आता राहा. थांब, मी आईचं उराकले का बघून येतो. हा, आलो लगेच. हा, यार पोरांनो, तुम्ही कुठे चाललाय? थांबा की. तुमच्यामुळे एवढी गोड बातमी मिळाली, तो आणि गोड न करतात चाललाय वे. आणि माझ्या एकाचवरती नेहमी लक्ष ठेवा बरं का. तुमच्यावरच राहू द्या त्याला नेहमी. हा, चला. बोटवर केलं असेल म्हातारीने. हे पोरांनो, लाजू नका, पोटभर खावा. चला जाऊया. होय रे क्या, आज तर पोरींच्या वरचा टाइम लावलास की. नाही तर काय, मला वाटलं तुझ्या पप्पांचं मत बदललं आणि तुला नेलं काय मुंबईला. नाही नाही, आता कशाला नेते ती? आज माझ्यासाठी सकाळी लवकर उठलं. आपण मात्र यायला म्हटलं तुम्ही झोपा, मी बघतोय ते सगळं. मला खायला भव केलं, असलं भारी गेलं का नाही की नादच नाही. तुम्हाला नाही आणलेत, दुपारनं देतो. दुपारची वाट कशाला बघायची, आणि इकडे डबा. पुन्हा म्हणलं यायला बी आणतो गावाला, तुमच्या शाळेत आणतो कांबळे सरांनी भेटायला. तिच्यात बी काही फरक पडला तर माझा ताप कमी होईल असं म्हटलं. मला वाटलं आईमुळेच येत नसतील त्या गावाला. हे एक मला पटत नाही बघ पल्ले. अशा कशा असतात ग काय काय बायका, स्वतः आई बाबाला सोडून येतात. अगं आई बाबापासून लांब राहिल्यावर किस्सा ताप होतो हे त्यांच्यापेक्षा कुणालाच माहित नाही. मग मग तरी बी नवऱ्याला कसं काय तोडतात आई बाबापासून, तेव्हा कसं काहीच वाटत नाही. खरंच की बाया, काय करत की बाया, तुम्ही दोघी तसं करू नका म्हणजे झालं. आम्ही काय बी केलं तरी पोरासनी त्यांची अक्कल असतेच की. बरोबर आहे, पोराने त्यांच्या ऐकायची काही गरज नाही, आपली अक्कल वापरायची ना. झालं, गेला सुरतात तुझ्या आईचं तुझे. आनंद फोन माझ्याकडे आण. अरे भरती समजा जाऊ दे, पण आपला ऐका गेला नाही का नाही, ही लय भारी झालं बघा. कशाचं भारी, ऐकायला सुधारणार नाही गावात, तिकडं मुंबईला गेल्यावर परवडलं असते. वाईट वाटलं वय लगे. हार माकडा मस्करी अजिबात केली नव्हती. कुत्र्या तू आहेस त्या लायकीचे. तुझी तेवढी तर लायकी आहे का धरा खावा? आणि एक गिरण्या एक नंबरचा हावर आहे, कोणाला धरा बी नाही म्हटलं भाऊ. तुम्ही दोघं भिकारी भिकारी. कुत्र्या आम्हाला भिकारी म्हणतोय. आता तर ह्याची माझी बॅग राहिली.
मला बी द्यावायचं.